सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी ज्या भावना मांडल्या त्यातल्या तिकीट आणि पासेसच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्याहीपेक्षा त्यांनी इंग्रजांचा म्हणजे इंग्लंडचा पराभव वानखेडेला व्हावा यासाठीच्या शुभकामना इच्छा प्रदर्शित केला त्याच्याशी मी संपूर्ण सहमत आहे। मुद्दा अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी मांडला तो विषय भले त्यांनी मागणी योग्य केली तरी त्याच्या मागची जी भावना मांडली त्या विषयात मी जर बोललो नाही तर गैरसमज होईल म्हणून पुरता फक्त मी उभा आहे। हे तर स्वाभाविक आहे की आपल्याला सगळ्यांना पासेस तिकीट हव्याच त्याबद्दल दुमत नाही। हे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावाने झालेलं स्टेडियम आहे हेही खरं आहे। हे आपल्याला नाकारता येणार नाही की राज्य सरकारच्या जागेवर हे स्टेडियम उभं राहिलं आहे पण या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये PWD आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन जी संस्था तत्कालीन भारताच्या स्वातंत्र्य अगोदर बनलेली संस्था आहे त्याच्याशी झालेल्या कराराप्रमाणे ज्या तिकीटं सरकारला महाराष्ट्र सरकारला देणं बंधनकारक आहे ती आपण दरवेळेला देतच असतो। ते महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींकडे जो कोटा कराराप्रमाणे ठरलेला आहे तो हा येत असतो आणि त्याचं वाटप जे आहे आता आकडा मला नेमका सांगता नाही येणार पण कराराप्रमाणे जो आहे तो दिलेला असतो आणि तो आपल्याकडे येतो। आता हे स्वाभाविक आहे 288 आपले सर्व आमदार आणि वरचे किती संख्या आहे वरची 78 जे असतील ते असे 340 350 आमदारांच्या वर आणि त्यांचा परिवार स्वाभाविक आहे मागणं आहे पण आपल्याकडे येणारा जो कोटा आहे सुधीर भाऊ त्या पद्धतीने तो वितरित केला जावा अशी अपेक्षा आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सरकारबरोबर असलेलं ॲग्रीमेंट जे आहे ते पूर्ण होतं आणि त्यामुळे असं एखादं स्टेडियम काढून घ्या जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे आपली मागणी तिकिटाची बरोबर असली तरी ते घेणं आणि तशा पद्धतीचं संकेत या सभागृहातनं जाणे आपल्याला भूषणावं नाही आणि त्यामुळे जरूर अजूनची मागणी असेल तर करा करारामध्ये रिव्ह्यू करायचा असेल शक्य असेल तो केला पाहिजे। स्टेडियमची कॅपॅसिटी वाढवायला सिटिंगची काही FSI वगैरे हवे असतील दिले पाहिजेत। अजूनचं स्टेडियम काय असेल तर त्यालाही जागा दिला पाहिजे आणि जे मागणा महेश बालदी बोलतायत त्यांना तर तिकीट मिळालेले आहेत आणि त्यामुळे महेश बालदीने तर बोलण्याची गरजच नाही। इथे बसलेल्यापैकी कोणाकोणाला तिकीट मिळालं त्याची नाव मी सांगू शकतो पण आणि त्यामुळे सभा अध्यक्ष महोदय माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे सभागृहाच्या भावनेशी सहमत असलं तरी कायदा कायदा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात आपल्या राज्याचं मुंबईचं देशाचं नाव ज्या स्टेडियमने होतं ते काढून घ्या असं म्हणणं मला संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून तेवढा पुरता मी स्पष्टता द्यायला उभा राहिलेलो आहे।